हॅलो मित्रांनो, नागपंचमी आहे आणि आपल्याला एक नाग भेटलेला आहे। तुम्ही पाहू शकता की त्याच्या मागे जो आकडा आहे ज्याला स्पेक्टॅकल मार्क बोलतात, त्याच्यामध्ये तुम्हाला काहीतरी चेन दिसेल थोडक्यामध्ये। आणि ते नशीब आमचे की जिथे आम्ही हा साप पकडला त्यांना तो आकडा दिसला नव्हता, नाहीतर मग याला देवाचं रूपच बनवलं असतं। मी आधी पण म्हणालेलो आहे, जसे आपल्या हाताचे अंगठे प्रत्येकाचे वेगवेगळे असतात, ते आपण मोबाईलला थंब मार्क वापरतो, तसे यांचे स्पेक्टॅकल मार्क पण सगळ्यांचे वेगवेगळे असतात। जसे वाघाच्या अंगाच्या पट्ट्या असतात त्या पण वेगळ्या असतात, झेब्राच्या अंगावरती ज्या पट्ट्या असतात त्या पण सगळ्यांच्या वेगळ्या असतात, तसे यांचे स्पेक्टॅकल मार्क पण वेगळे असतात। आणि कधी कधी हा मार्क खूपच वेगळा येतो, जसा आता बघायला मिळेल तुम्हाला। याच्या आधी मी तुम्हाला 2 नाग दाखवले होते ज्यांचे पण मार्क एकदम वेगळे होते। तर हे फक्त मार्क वेगळे आहेत, साप वेगळा नाहीये, स्पेक्टॅकल कोब्राच आहे। आणि आपल्याकडे हाच कोब्रा भेटतो, तर माहिती घ्या। आणि याच मार्कवरनं त्याची ओळख आहे स्पेक्टॅकल कोब्रा म्हणून। तर याच्यामध्ये देवाचं नागपंचमीचं असं वैशिष्ट्य काही नाहीये आणि योगायोग आहेत फक्त, बाकी काही नाहीये। नाहीतर आम्ही नागपंचमीच्या दिवशी फक्त 3च नाग पकडले, बाकीच्या दिवसामध्ये एक दिवशी आम्हाला 10 नाग भेटले होते, एक दिवशी आम्हाला 14 नाग भेटले होते। तर एका वाराशी एका सणाशी नागाला जोडू नका। योगायोग आहेत, परंपरा आहेत, ते आम्हाला मान्य आहेत, पण त्याच्यामध्ये अंधविश्वास नको। धन्यवाद।